नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघत आहात घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड। प्रेक्षकांनो, या भागाची सुरुवातच झाली आहे जराशा सॅड मूडमध्ये, कारण जानकीला आजीचं बोलणं आठवतंय। तिला सारखं आठवतंय की आजी तिला कशा टोचून बोलल्या होत्या माहेरच्या माणसांवरनं, ती कशी एकटी आहे हे आजीने ते जाणवून दिलेलं असतं। काम करत असताना सुद्धा तिच्या मनामध्ये तोच विचार आपल्याला इथे दिसून येतोय। ती त्याच विचारात काम करते। तर इकडे ऐश्वर्या बघा कुणाला फोन लावते ते ऐश्वर्याने फोन लावलाय संजनाला। प्रेक्षकांनो, ही संजना म्हणजे कटक आल्यासारखे खाणच आहे। तर ऐश्वर्या तिच्या साथीला तिला फोन करून विचारते की मला तुझी मदत हवी आहे आणि करशील का। तर ती लगेच ऐश्वर्या कशी म्हणते, तुम्हाला काम असल्यावरच माझी आठवण येते। तर ऐश्वर्या पण लगेच पलटवार करते, तुला मदत हवी असते तेव्हा कशी करतेस ना फोन तू, तसं आम्हाला मदत पाहिजे असं ती म्हणते। आणि फोनवर ना ती पण सांगते ऐश्वर्या की एकाची पोलखोल करायची। तर लगेच संजना पण म्हणते, मला ना पोलखोल, एकाची भांडाफोड असले शब्द आणि असली कामं ना करायला भरपूर आवडतात। मला सांग तू काय काय करायचं आहे। तर ऐश्वर्या तिला सगळं प्लॅनिंग सांगते। आणि इकडे बघा अचानक कोण आलंय ते ऋषिकेश आलाय जानकीसाठी आपल्या। तर जानकी काम करत असताना ऋषिकेश पाठीमागून येतो, तेव्हा जानकी म्हणते की काय हे असं एकदम देवासारखे प्रकट होता। तर ऋषिकेश म्हणतो, मी देवासारखा नाही पण देवदूतासारखा येतो माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी, तिला गिफ्ट देण्यासाठी। तर मला कळलंय म्हणतो, सारंगने मला सगळं सांगितलंय काय काय घडलंय ते। तू आजीच्या बोलण्याचा एवढा विचार करू नकोस, आजी बोलून जाते भावनेच्या भरात, पण तू असं एकटं समजू नकोस स्वतःला। जानकी म्हणते लगेच, अहो मी कुठे एकटी समजतीये, तुम्ही सगळे आहात, माझं कुटुंबच आहात तुम्ही, आणि आहेत की आश्रमातली माणसं, असं यांचं बोलणं चालू असतं। ऋषिकेश जानकीची समजूत काढत असतो की तू एकटी नाही आहेस, तुझ्या आश्रमातल्या माणसांना बोलव वगैरे तो असं सांगत असतो। तू ज्यांच्याबरोबर वाढलीस ती तुझीच जवळची माणसं आहेत। तेव्हा इथं जानकीच्या लक्षात येतं की आपल्या आश्रमात फक्त मधुभाऊ आणि सायली ह्या दोघींशीच आपण कनेक्ट होतो, आणि तेवढ्यात मधुभाऊ तर आपल्याला येऊ शकत नाहीत कार्यक्रमाला। आणि मग ती जानकी सायलीला फोन करते प्रेक्षकांना या भागामध्ये। तर सायलीसुद्धा हसून अगदी जानकीशी बोलत असते। जानकी म्हणते की तुला ऑड वाटेल किंवा ऐकून तुला हसायला येईल, पण मी तुला आमंत्रण द्यायला फोन केलं आहे, आणि ते पण माझ्याच लग्नाचं। तर आमच्या ओवीने असा हट्ट केला की आपल्या आईबाबांचं लग्न पुन्हा व्हायला पाहिजे, मी त्यांच्या फोटोत नाही आहे लग्नाच्या फोटोंमध्ये। तर लगेच आजी आजोबा तयार झालेत आणि त्यामुळे आम्ही पुन्हा लग्न करतोय असं ती सांगते। आणि आश्रमामध्ये असताना तू आणि मधुभाऊच कसे माझ्या जवळचे होता, मधुभाऊ येऊ शकत नाही, त्यामुळे तू लग्नाला नक्की ये असं जानकी सायलीला इथे सांगत असते। कसं आहे, आश्रमामध्ये आपणच एकमेकींना होतो, तूच माझी आत्या, आई, मामा, मामी, बाबा, सगळं काही तूच होतीस, कारण तू आणि मीच एकमेकींना समजून घ्यायचो, जवळच्या होतो। तर इकडे बघा ऐश्वर्या विचार करत बसते, तेवढ्यात आजी येते आणि म्हणते, बघ मी कसं तिला टोचून बोलले, कसं लगेच तोंड पडलं होतं तिचं, एवढं मोठेपणा करत असते, असं तसं सांगत असते, आणि आता कशी गप्पा बसली होती। तर ऐश्वर्या म्हणते, तुम्ही तेवढं सांगितलंतच, पण खरी मजा आता उद्या येणार आहे, कारण उद्या माहेरची व्यक्ती येणार आहे पोलखोल करायला, त्यामुळे उद्या बघतच राहावा असं ती इथे सांगते। आणि इकडे बघा प्रेक्षकांनो काय होतंय, रात्रीची वेळ आहे, अंधार आहे, आणि एक व्यक्ती घरात जाताना आपल्याला दिसून येते। ती हळूहळू घरात जाते आणि ती व्यक्ती नानासाहेबांच्या जवळ जाताना आपल्याला दिसून येते, आणि ती नानासाहेबांना हाक मारून म्हणते, नानासाहेब अहो आपल्या घरावर संकट येतंय आणि त्या संकटापासून वाचवा घराला, माझ्या घराला वाचवा असं ती सांगते। तर ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून पार्वती आहे इथं दाखवलेली आहे। नानासाहेब जोरात ओरडतात, पार्वती म्हणून उठतात, तर घाबरलेले इथे ते दिसत आहेत नानासाहेब। सुमित्रासुद्धा जागी होते, त्यांना पाणी देत आहेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका असं त्या सांगतायत। तेवढ्यात नानासाहेब त्यांना काय घडलं, कोण आलं होतं ते सांगतायत। नानासाहेब म्हणतात की पार्वती आली होती आणि ती असं इथे येऊन बोलली माझ्याशी, आणि ती म्हणत होती की कुठलं तरी संकट येणार आहे, घराला वाचवा। तर तेवढ्यात सुमित्राई म्हणतात, काळजी करू नका, तुम्ही सारखा तोच विचार करताय, त्यामुळे तुम्हाला असा भास झाला असेल, म्हणतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आता शांत झोपा असं म्हणून त्या नानासाहेबांची समजूत काढून इथे नानासाहेबांना झोपायला लावतायत। आणि प्रेक्षकांनो इथे बघा उजाडले दुसऱ्या दिवशीची मस्त अशी सकाळ। ऋषिकेश झोपलेला आहे, तर सारंग येऊन त्याच्या कानात त्याला उठवायचा प्रयत्न करतोय। ऋषिकेश म्हणतोय की सारंग
सारंग अरे झोपू देणार आहे तर सारंग म्हणतो दादा उठ, आज तुझी मेहंदी आहे तर उठ उठ मेहंदी काढायची असं तो सांगतोय. ऋषिकेश म्हणतोय मी काय मेहंदी काढणार नाही आहे, तुम्ही काय ती मजा करा. तर सारंग म्हणतो हा माझ्या लग्नात कसं तू माझ्या मागे लागला होतास तर आता तू पण तुझ्या हातावर चांगली हातभर मेहंदी काढायची आहेस. तर लगेच ऋषिकेश म्हणतो अच्छा खून का बदला खून से काय, बरं काय ते गोंधळ घाला, मी आता उठतो आणि आवरतो. पण तेवढ्यातच सारंग बिचारा इमोशनल होतो आणि म्हणतो दादा सौमित्र दादाची आठवण येते रे, आज तो पण असायला हवा होता. आपण सगळे अशी मजा करतोय तेव्हा आपण नाही का बोलवू शकत त्याला. ऋषिकेश म्हणतो नानासाहेब सौमित्रच्या लग्नात आले होते, त्यांनी त्याला आशीर्वाद दिला पण तो नाईलाजाने दिला आणि त्यांना नाही आवडणार आपण सौमित्रला इथे बोलवलेलं, उगीच वादावादी होतील आणि त्यामुळे आपण त्याला नको बोलवायला. आणि आता मी आवरतो आणि पटकन ना एक काम करायला जातो, एका महत्त्वाच्या व्यक्तीला आमंत्रण द्यायला जायचं आहे मला. तो कुणाला आमंत्रण द्यायला जाईल हे बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे नानासाहेब सकाळी उठल्या परत पार्वतींचा आणि त्यांचा फोटोची फ्रेम हातात घेऊन बसलेत. तेवढ्यात सुमित्रा येतात आणि म्हणतात तुम्ही अजून आवरलं नाही, तुम्ही काय सारखा तोच विचार करताय. नानासाहेब म्हणत असतात नुसतं संकट येणार असं सांगितलंस, काहीतरी क्लू तरी द्यायचा ना असा विचार ते इथे करत बोलत असतात. सुमित्रा म्हणतात की तुम्हाला आनंदावर विरजण घालायचं आहे का. ऋषिकेश म्हणतो ना पॉझिटिव्ह राहावा म्हणून, तर नका विचार करू आणि या दोघांच्या म्हणजे ऋषिकेश जानकीच्या आनंदावर तुम्ही विरजण घालणार आहात का, नाही ना, तर आवरा आणि पटकन बाहेर असं त्या समजावून निघून जातात. ही दोघं खरंच समजूतदार किती दाखवली आहेत. तर इकडे बघा ओवी आणि तिची आत्या दोघी पळापळी खेळताना दाखवल्यात, दोघी एकमेकींच्या मागे धावतायत. तेवढ्यातच ती धडकत असते सुमित्रा हळूहळू म्हणून सांगतात मेहंदी अजून कशी आली नाही असं ती विचारते आणि ओवीचा कान धरून जानकी म्हणते की तुला सांगितलं होतं ना आत्याला त्रास देऊ नको म्हणून, तर मेहंदी अजून कशी आली नाही ह्याची सगळी वाट बघत असतात. तेवढ्यात गुलाब म्हणतो की येणारच होती मेहंदी अजून आलेली नाही असं ते सांगतात. तेवढ्यात एक माणूस इथे मेहंदीचं पॅकेट घेऊन येताना दिसतो. हा माणूस तोच आहे बघा प्रेक्षकांनो जो परवा दिवशी जानकीला घाबरवायला आला होता आणि म्हणते की मेहंदीची पावडर दिली तर ह्यांनी मला तर भिजवता येत नाही. मग जानकी म्हणते की मला भिजवता येते, मी भिजवते मेहंदीची पावडर. सुमित्रा तिला सांगतात की चहाच्या पाण्यात मेहंदी भिजव म्हणजे चांगली भिजेल. जानकी मेहंदी भिजवायला निघून जाते. तोपर्यंत सुमित्रा त्या गुलाबरावाला सांगतात की त्या मेहंदी घेऊन आलेल्या माणसाला चहा पाणी विचार. गुलाबराव त्याला विचारतो तुम्ही चहा घेणार आहे काय एवढूसा वगैरे असं पैसे देतो तो त्यांना. आणि तेवढ्यात आजी येते म्हणते मी पण हातभर चांगली मेहंदी काढणार आहे असं इथे दाखवलंय. तर गुलाबराव आणि तो माणूस बोलतोय आणि त्याला इथे बसायला सांगितले चहा देणार म्हणून. जानकी इकडे मेहंदीची पावडर जी काही आहे ती बाउलमध्ये ओतत असते आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो बघा इथे तिला चिठ्ठी सापडतीये. तो माणूस तिला चिठ्ठी देतोय त्या मेहंदीतून आणि त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं की तू मी सांगितलेलं ऐकलं नाहीस, तू तुझा शोध थांबवलास, पण असं करू नकोस. तुला जर आणखीन शोध घ्यायचा असेल तर तू सुमित्रा एंटरप्राइजेसचे अकाउंट्स चेक कर, त्यामधून तुला कळेल की दर महिन्याला कुठे पैसे जात आहेत ते. आणि ही चिठ्ठी वाचल्यानंतर जानकी जरा विचारात घाबरलेली दिसतीये. तर इकडे तो चिठ्ठी जानकीने बघितली असं त्याला कळल्यावर तो माणूस निघून जातोय. सुमित्रा येतात जानकीशी बोलायला. तेवढ्यात जानकी त्यांना विचारते आई तो माणूस गेला का मेहंदी आणून दिलेल्या. तर सुमित्रा म्हणतात की नाही गुलाबरावाला त्याला चहा द्यायला सांगितलाय. इकडे गुलाबराव चहा घेऊन येतोय, खरं तो माणूस गायब झाला आणि जानकी सुद्धा त्या माणसाच्या शोधात बाहेर आलेली आहे. ती गुलाबरावाला विचारते की तो माणूस कुठे गेला. तर गुलाबराव म्हणतो की इथे त्याला बसायला सांगितलं होतं पण माहीत नाही कुठे गेला. तेवढ्यातच ना त्या एका झाडाच्या कोपऱ्यातून तो जानकीला शुक करून हाक मारतो. जानकी त्याच्या पाठीमागे आपल्याला पळत जाताना इथे दिसतीये पण तो माणूस काय तिच्या हाताला लागत नाही. जानकी गेटच्या बाहेर आलेली आहे आणि ती शोधते इकडे तिकडे बघून तो माणूस कुठे गेलाय असं इथे ती शोधताना आपल्याला दाखवले. आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये संजना जी आहे ती ऋषिकेशला फोन करताना आपल्याला दिसून येते आणि ती सांगतेय, ती वेगळ्या भाषेत बोलतेय, टोन वेगळा करून बोलते त्याच्याशी की तुझ्यापासून कोणीतरी सत्य लपवतंय आणि सत्य लपवणारी व्यक्ती जी आहे ती तुझ्या जवळचीच आहे. आणि इथे जानकीसुद्धा रूममध्ये लॅपटॉपवर त्यानं जे सांगितले ते शोधण्याचा प्रयत्न करते. काय होईल पुढे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सिरियल बघत